नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 10 दिवसीय लाईव्ह ट्रेनिंग वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. सो काल आपण बघितलं सबकॉन्शियस माइंड आणि रेकी. आपल्या अंतर्मनाचा आणि रेकीचा खूप जवळचा संबंध आहे. रेकी थेट सबकॉन्शियस माइंड वरती काम करते. सबकॉन्शियस माइंड जिथे ऊर्जा अडलेली आहे, जिथे ऊर्जा थांबलेली आहे, स्लो झालेली आहे, तिथे समस्या आहे, प्रॉब्लेम आहे. काल आपण डिटेलमध्ये बघितलं. आज आपण सबकॉन्शियस माइंडच्या ज्या 3 लँग्वेज आहेत त्या 3 लँग्वेज मधली एक लँग्वेज म्हणजे अफर्मेशन डिटेलमध्ये बघणार आहोत. अफर्मेशन म्हणजेच काय? काल एक उदाहरण दिलं होतं. जसं चहा बनवतात किचनवरती, गॅसवरती चहा बनवतात. चहा बनवण्यासाठी साखरचा डबा त्या किचन रूम मध्ये एक्झॅक्ट कुठे ठेवलेला आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम एक्झॅक्ट कुठे लपलेला आहे, या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. डिटेलमध्ये जाण्या अगोदर सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. स्विच ऑन युअर एनर्जी. एनर्जी चेंज करा, बदला, जीवन बदला. संकटामध्ये राहू नका, समस्येमध्ये राहू नका, दुःखामध्ये राहू नका. परम आनंदाने, परम समाधानाने जगा. जीवन सुंदर आहे, आणखीन सुंदर जगा. आतापर्यंत चांगले जगले असाल, निश्चितच आणखीन चांगलं जगूया, आनंदी राहूया, हॅपी राहूया. त्या एनर्जीचा स्वीकार करूया. जे नव्याने जॉईन झाले त्या सगळ्यांचं स्वागत, वेलकम करतो. अफर्मेशन, अफर्मेशन, अफर्मेशन. अनेकांनी हा शब्द ऐकला असेल, खूप सारे व्हिडिओ पण बघितले असतील, है की नाही? बघितले की नाही? ओके. तर मला सांगा अफर्मेशन म्हणजे काय? हात वरती करा, म्हणजे मी त्यांना बोलण्याची संधी देईन. अफर्मेशन म्हणजे काय? कोण सांगेल? नाही माहिती कुणाला? सॉन्ग पण खूप आहेत युट्यूबला. अफर्मेशन सॉन्ग खूप आहेत, हरकत नाही. कोण सांगेल अफर्मेशन? पॉझिटिव्ह टॉक. संगीता लोणकर मॅडम म्हणतात पॉझिटिव्ह टॉक, पॉझिटिव्ह बोलणं. ओके, हरकत नाही. ग्रेट. पॉझिटिव्ह वाईब्स. ग्रेट. आणखीन आणखीन व्हिडिओ ऑन करून कोण सांगेल? हात वरती करा, मी बोलण्याची संधी देतोय. एम के ट्रेडर्स, अनम्यूट करा सर. हा सर, नमस्कार. हा सर, अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन म्हणजे जे आम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे, आम्हाला जीवनात जे काही वस्तू मॅनिफेस्ट करायची आहे त्या प्रोसेस करिता लागणं, म्हणजे एक टूल म्हणून एक वापरला जातो. म्हणजे ग्रेट. एक सेंटेन्स तयार करून आपल्याला जी वस्तू मॅनिफेस्ट करायची आहे त्याची एक स्क्रिप्टिंग तयार करून त्याला आपल्या रुटीन मध्ये झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर जे काही प्रोसेस राहते त्या प्रोसेसनुसार त्याला फॉलो करून 21 दिवस किंवा 11 दिवस कंटिन्युअसली आपण जे चॅन्टिंग करतो त्याला अफर्मेशन म्हणतात. ग्रेट. खूप छान, खूप छान सर. सर नाव काय सर? एम के ट्रेडर्स नावाने आहात, नाव कोमल काय सर? कोमल कोमल सर. कोमल आणि कोमल मनीष. सर. ओके. कोमल आणि मनीष सर. थँक्यू थँक्यू. ग्रेट ग्रेट. खूप छान खूप छान. ग्रेट. मंगल मॅडम, अनम्यूट करा मॅडम. तर सकारात्मक ऊर्जेला आपण ज्यावेळेस प्रतिसाद देतो ना, त्याला अफर्मेशन म्हणतात. म्हणजे जे रोजच्या जीवनातले आपण सकारात्मक याच्यामध्ये आपण बोलतो, तर त्यासाठी आपण अफर्मेशनचा वापर करतो. म्हणजे जे पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये बोलतो ते त्याला अफर्मेशन म्हणतो. पॉझिटिव्ह वाईब्स अफर्मेशन, सकारात्मक ऊर्जांना जे आपण बोलतो सकारात्मक ते ऊर्जा असते ती. सकारात्मक ऊर्जा असते. ग्रेट. खूप छान मंगल म्हणजे मॅडम. डेलीच्या रुटीन मध्ये जे आपण म्हणतो ना, की हे माझं झालंय, ओके. झालं आहे, किंवा आपल्याला एखादी वस्तू आपल्याला अचीव्ह करायची असेल तर ती ऑलरेडी झालेली आहे, तर ते आपण आत्मसात करणं हे महत्वाचं असतं. त्याला अफर्मेशन म्हणतात. ग्रेट. खूप छान खूप छान खूप छान मंगल मॅडम. खूप छान. अफर्मेशन. सॅमसंग नावाने हात वरती आहे, अनम्यूट करा. सॅमसंग एस एम, आपल्या नावाने कनेक्ट करा, आपल्या नावाला ऊर्जा द्या. अनम्यूट करा, अनम्यूट करा. बोला. नाव सांगा स्वयंसूचना. तुम्ही. प्रियदर्शिनी पाटील. प्रियदर्शिनी पाटील मॅडम, नमस्कार. ओके. स्वयं नमस्कार. सूचना. ओके. स्वयंसूचना. आपण स्वयं सूचना म्हणजे स्वतःच स्वतःला सूचना देऊन
त्या एखाद्या डबीमध्ये ठेवून सूचना द्यायच्या, म्हणजे त्या काही दिवसामध्ये कम्प्लीट होतात. ओके, काही दिवसामध्ये कम्प्लीट होतात, जसे आधार कम्प्लीट झाले, आधार आपल्यापर्यंत कम्प्लीट होतो. कम्प्लीट आलेत, समस्या आधार आपल्यापर्यंत कम्प्लीट आल्यात. ओके, चला, छान छान, ग्रेट, छान छान. प्रियदर्शनी मॅडम खूप छान. रॉयल किरण मॅडम. सर, आवाज येतोय? येतोय मॅडम, हॅलो. येतोय येतोय, सर, अगदी तुमचा स्पष्ट आवाजच येतोय. येत नाहीये मला. माझा आवाज येत नाही? माझा आवाज बाकीच्यांना येतोय? माझा आवाज मी तर बाकीच्या तर लोकांशी नाही बोललोय येते. त्यातले. माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुमचा आवाज येतोय मला. येतोय ना? हो. सर, एखाद्या गोष्टीला ना सकारात्मक बनवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट आपल्याला जर हवी असेल, ती गोष्ट आपण सतत बोलणं म्हणजे अफर्मेशन, म्हणजे सतत आपण मोठ्याने बोलायचं किंवा आपल्या मनामध्ये बोलायचं, किंवा आपण मेडिटेशन करतो ना त्यावेळेस ते अफर्मेशन सारखं म्हणत राहायचं, म्हणजे ती घटना मग आपल्या आयुष्यात घडते. पण ती वारंवार कमीत कमी 90 दिवस आपण केलं पाहिजे आपण, तर ती घटना घडते आपल्या आयुष्यामध्ये. ओके, त्याला व्हेरी म्हणतात गुड. अफर्मेशन. खूप छान, तुमचा खूप छान, आवाजच येत नाहीये मला. खूप छान. किरण मॅडम, बाकी सगळ्यांना आवाज येतोय? तुमचं इंटरनेट, तुमचं सिस्टम चेक करा. ओके. मुग्धा सावंत मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, अफर्मेशन नमस्कार. नमस्कार. अफर्मेशन म्हणजे आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट युनिव्हर्सला देतो, जे आपल्याला निगेटिव्ह थॉट्स पासून, फिलिंग्स पासून, त्या सिच्युएशन पासून आपल्याला बाहेर काढू शकते. तर आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट युनिव्हर्सला देत असतो एक 90 डेजच्या ह्याच्यामध्ये. तर आपल्याला निगेटिव्ह Great. थॉट्स वगैरे आपले सगळे निघून जातात. खूप छान, खूप छान सिच्युएशन. मॅडम, खूप छान, खूप थँक्यू छान. सर. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू मॅडम, थँक्यू मुग्धा मॅडम, थँक्यू. वैशाली बनसोडे मॅडम. गणपतराव जिरोणकर सर, तुमचे व्हिडिओ बंद आहे, त्यामुळे तुम्हाला बोलण्याची संधी नाही देऊ शकत. बोलायचं असेल तर व्हिडिओ ऑन करा, बोलण्याची संधी मिळेल. ओके. चला, आणखीन कोणी आहे इकडे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे? अरे ग्रेट. सगळे व्हिडिओ बंद करून बसले, ज्यांना ऊर्जेची गरज नाहीये, हे का नाही, जीवन बदलायचं असेल. ग्रेट, खूप छान. हा, गणपतराव सर. ओके, बघा व्हिडिओ ऑन केला सर, खूप छान वाईब, खूप छान ऊर्जा. अनम्यूट करा सर. गणपतराव जिरोणेकर सर, अनम्यूट करा सर. अनिकेत सर, अनम्यूट करा. येस. हा सर, बोला, काय म्हणताय? अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे हो, अफर्मेशन म्हणजे प्रेझेंट मुमेंट मध्ये राहून आपल्याला जे हवंय ते झालंय असं म्हणणं, हे अफर्मेशन असं मला वाटतं. ग्रेट, खूप छान, खूप छान. अनिकेत सर, प्रेझेंट मुवमेंट मध्ये जे हवंय ते झालंय असं म्हणणं म्हणजे अफर्मेशन. वैशाली बनसोडे मॅडम, अनम्यूट करा मॅडम. वैशाली बनसोडे मॅडम. हॅलो. हा मॅडम, बोला, झालंय, अनम्यूट झालं. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. तर आपला आवाज, हा, पॉझिटिव्ह सर, सकारात्मक ऊर्जा जी रोज आपण चॅन्टिंग करतो. पॉझिटिव्ह, अफर्मेशन्स मीन्स सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी जी आपण बूस्टिंग. चॅन्टिंग करतो म्हणजे ती अफर्मेशन, बरोबर, असंच? हा, हा सर. हो सर. खूप छान, खूप छान. जे आपण चॅन्टिंग करतो, पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक. काळात कंटिन्यू आपण चॅन्टिंग करतो. हा. Yes, yes, yes. रिप्रोग्रामिंग अवर सबकॉन्शियस माइंड. येस, असू शकेल, है की नाही? गणपतराव सर, अनम्यूट करा सर. अनम्यूट करा ना सर. अनम्यूट नाही होते.
चला ओके, नाही होते हरकत नाही. बघा खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या व्याख्या सांगितल्या, खूप साऱ्या. सकारात्मक राहून सकारात्मक बोलणे, सकारात्मक चॅन्टिंग करणे, रिप्रोग्रामिंग करणे, आपल्याला जे हवंय ते घडलेलं बघणे, 90 दिवस प्रॅक्टिस करणे. पण खरंच होतंय का? प्रश्न आणखीन पुढे, खरंच सकारात्मक शब्द तोंडातून येत आहेत काय? जर सकारात्मक शब्द, सकारात्मक सूचना जर आपण दिल्या असतात तर आपण समस्येमध्ये असतो का? पहिला प्रश्न हा आहे. रिप्रोग्रामिंग नक्कीच म्हणूया, रिप्रोग्रामिंग. ओके, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग. ओके, सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठलाच पाथ डिलीट होत नाही, कुठली कमांड डिलीट होत नाही. अफर्मेशन इज नथिंग बट the positive changes that we want in our life from the universe. Great. पण जितक्या सिद्धतने लिहिले तितक्या सिद्धतने होतं का? पॉझिटिव्ह थॉट आपण ब्रह्मांडामध्ये पाठवतो आणि ते आपल्याला मिळतात, पण आपण खरंच पाठवतोय काय? आपण काय अफर्मेशन करतोय? अफर्मेशनची बघा सोपी व्याख्या करतो, खूप सुंदर लोकांनी खूप सुंदर सांगितलंय. अफर्मेशन सॉन्ग ऐका, ऐकण्याने पण होतं का इफेक्ट लाईफ मध्ये? नक्कीच होतो, पण तुमच्या आवाजाचा तुमच्यावर जितका इफेक्ट होतो तितका दुसऱ्यांचा इफेक्ट होत नाही. समजतंय? अफर्मेशन म्हणजे बघा, एकदम सोपी व्याख्या करतो, म्हणजे तुम्हाला तसं जगणं पण सोपं होईल. सोपं शिकला, सोपं समजलं तर सोपं होतं, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हाच रूल आहे ना. बघा अफर्मेशन म्हणजे मनाला नव्याने सांगणे. कुणीतरी बघा 4-5 लोकांनी उदाहरण दिलं 90 दिवस, आहे की नाही? प्रत्येक दिवशी मनाला नव्याने सांगा, 90 दिवस मोजत नका बसू. आज 2 झाले, 10 झाले, 15 झाले, 25, 45, 50, 70, 90. अरे काहीच होत नाहीये. नाही. मनाला नव्याने सांगणे. दररोज, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला. पण काय सांगायचंय? सत्य विधान. मग परत प्रश्न येईल, सर मग आम्ही काय खोटं बोलतोय का? आम्ही समस्येमध्ये नाही, प्रॉब्लेम मध्ये नाहीये. हे काय खोटं आहे का? नक्कीच खोटं आहे. नक्कीच खोटं आहे. खोटं आहे की नाही? तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती जर समस्या काढली तर बाकीचं जीवन कसं आहे? माझा प्रश्न आहे तुम्हाला. कुणाला झोप येत नसेल, तो जर प्रॉब्लेम काढला तर बाकीचं जीवन कसं आहे? कुणाला ओव्हर थिंकिंग विचार जर थांबत नसतील, चुकीचे विचार येत असतील, चुकीचे थॉट येत असतील, तो जर प्रॉब्लेम काढला तर बाकीचं जीवन कसं आहे? कुणाला काही शारीरिक आजार असतील, तो जर बाजूला काढला तर बाकीचं जीवन कसं आहे? बाकी सर खूप छान आहे, मस्त आहे, मजेत. Okay. मग मनाला हे सत्य विधान सांगणे, मनाला नव्याने सांगणे, प्रत्येक वेळेला नव्याने सांगणे. बघा ना, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. येस, खूप छान, ग्रेट. एक उदाहरण देतो. अनेक महिलांनी अनुभव घेतला असेल, पुरुषाने पण अनुभव घेतला असेल, पण महिलांनी जास्त अनुभव घेतला. एक छोटं 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं बाळ, छोटंसं बाळ, 1.5-2 वर्षाचं बाळ, नुकतं जे बोलायला लागले ते बाळ. आठवतंय? 1, 1.5-2 वर्षाचं बाळ. ग्रेट. आता बघा ते बाळ नुकतंच बोलायला लागलंय. मग त्या हट्टी बाळाला, आहे की नाही? हट्टी बाळ, बाळ कसं छोटं असतं, 1, 1.5-2 वर्षाचं हट्टी असतं की नाही? त्याला जर सांगितलं त्या रूम मध्ये जाऊ नको, पहिले त्या रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करतं. त्याला जर सांगितलं ना बाबा तवा गरम आहे, हात लावू नको, ते पहिले तव्याला हात लावायचा प्रयत्न करतं. त्याला सांगितलं ना ह्या खेळण्याशी खेळू नको, खराब आहे, ते पहिलं तेच खेळणं त्याला पाहिजे. अनुभव केलाय, घेतलाय ना अनुभव. हट्टी बाळ, त्याला सांगितलं ना हे नको, जे नको म्हटलं की ते पहिले त्याला ते पाहिजे असतं. त्याला जर सांगितलं ना तुम्ही पाणी खेळू नको बाळा, ते पाण्यातच खेळण्याचा प्रयत्न करेल. मग आपलं सबकॉन्शियस माइंड सुद्धा तितकाच हट्टी, त्या छोट्या बाळासारखा, खूप हट्टी. मग आपल्याला त्या बाळाला वारंवार सांगावं लागतं, बाळा असं करू नको, बाळा असं करू नको, बाळा असं करू नको, बाळा असं करू नको.
ठीक आहे. मग पुढे येतो आपण संस्कारांकडे, येतो की नाही? बाळा, खोटं बोलणं चूक, खोटं बोलू नये. सांगतो की नाही आपण मुलांना? मोठ्यांचा आदर करावा, सन्मान करायचा. मोठ्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा. उलट बोलू नको बाळा, उलट बोलू नको. मग तसंच याच पद्धतीने आपल्याला सबकॉन्शियस माइंडला दररोज प्रत्येक वेळेला शिकवावं लागतं. जसं त्या छोट्या बाळाला आपण शिकवतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला शिकवावं लागतं, समजावं लागतं. खोटं बोलू नये, कुणाशी चोरी करू नये, हे का नाही? या सगळ्या गोष्टी जसं वारंवार सांगाव्या लागतात. बाळा असं करू नये, चुकीचं आहे. बाळा असं करू नये, चुकीचं आहे. बाळा हे असं करावं, हे चांगलं आहे. जसं त्या बाळाला समजून सांगावं लागतं वारंवार, 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 वारंवार. तसंच आपल्या या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा द्याव्या लागतात वारंवार, सतत, 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 सतत. पण आपण काय विचार करतो, काय ऊर्जा देतो आपण? मी खूप त्रासामध्ये आहे, खूप टेन्शन मध्ये आहे, रात्रीची झोपच येत नाही, काय करू? अरे यार, परत सकाळ झाली, परत तेच जीवन, तेच रडगाणं. किती लोकांना वाटतं माझं जीवन, असं जीवन कुणालाच नको, इतकं दरिद्री आयुष्य कुणाला नकोय. वाटतं की नाही? किती विचार करतात, किती नकारात्मक विचार करतात, किती नकारात्मक. माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही रे देवा. साऱ्या जगाचं दुःख मला एकट्यालाच दिलं का देवाने? बाकीचं तर नशीब लिहायला विसरला. वाटतं की नाही? किती नकारात्मक ऊर्जा देतोय आपण. बघा, जितकं बोलणं सोपं आहे त्याहीपेक्षा जास्त जगणं सोपं आहे. माहिती तुम्हाला? नकारात्मक. बघा, अनेक लोकांचे फोन येतात. मला फोन येतात, अनेक लोकांचे फोन येतात. सर खूप समस्येमध्ये हो, फायनान्शियल त्रास आहे, फायनान्शियल कंडिशन बेकार आहे. घरामध्ये मानसिक संतुलन नाहीये. रात्र रात्र झोप येत नाही, विचार थांबत नाही, एन्झायटी, कुठे बाहेर जाऊशी वाटत नाही, कुणाशी बोलू वाटत नाही. काय करावं, काय करावं, काही समजेना. विनाकारण ताणतणाव येतोय, विनाकारण तर डिप्रेशन येतंय, विनाकारणची एन्झायटी येते. काय करावं सर, काही समजत नाही. मी म्हणतो सर, जर इतका समस्या, इतका प्रॉब्लेम आहे सर, रेकी शिका. रेकीतून बाहेर पडण्यासाठी रेकी पॉवरफुल आहे, सच आहे. रेकी तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढेल. हो सर, वंडरफुल, ग्रेट. सर थँक्यू, धन्यवाद सर. नक्कीच मी समस्येतून बाहेर पडणार. पण सर मी रेकी नाही शिकू शकत. अरे, का नाही शिकू शकत? समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, रेकी उपाय आहे, मग का नाही शिकू शकणार? नाही सर, रेकी शिकण्यासाठी खूप पैसे लागतात. हा नक्कीच, रेकी शिकण्यासाठी पैसे लागतात, सत्य. पण समस्या पण आहे, प्रॉब्लेम पण आहे, जीवन अंधारलेलं आहे. जर आनंदी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, त्या परम सुखापर्यंत जायचं असेल तर सर नक्कीच करावं लागेल. चला सर, हरकत नाही. एक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आता 10 दिवस फ्री, आता तरी शिका. हा, वंडरफुल सर, खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू सर. प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी रेकी आता फ्री मध्ये पण शिकायला मिळते. पण तरी पण सर नाही शिकू शकत. आता का नाही शिकू शकत? प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, सगळ्याच गोष्टी, शारीरिक, भावनिक, मानसिक सगळ्या समस्या आहे. आर्थिक समस्या होत्या, तीही सोडली. आता का नाही शिकू शकत? नाही सर, तुमचा टाइम 4:30चा, मी एका कामात बिझी असतो, 4:30ला मला वेळ नसतो. किती नकारात्मक विचार, किती नकारात्मक विचार, किती नकारात्मक विचार करता की नाही तुम्ही पण? एखाद्या गोष्टीवरती किती नकारात्मक, एकदा नाहीचा पाडा चालू केला की नाही, 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 आणि तेच घडतंय जीवनामध्ये. आणखीन एक उदाहरण सांगतो. अनेक लोकांना, सगळ्याच लोकांना इथे सकाळी उठल्या उठल्या मोबाईल लागतो. किती वाजले बघण्यासाठी? नाही. पहिली रील जी बघितली तेच तुमचं जीवन, तोच तुमचा दिवस. खरंय का?
खरं असेल तर हात वरती करा. स्क्रीनशॉट टाकलाय मी आज ग्रुपमध्ये. खरं आहे की नाही? का असं घडतं? आपल्याला सगळ्यांना समजतंय की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, सकारात्मक बोललं पाहिजे, 90 दिवस बोललं पाहिजे, जे काही वाटतंय सगळं वाटतंय, पण होतंय काय? होतंय तसं? बिलकुल नाही. बिलकुल नाही. आपण सतत निगेटिव्ह विचार करतोय, सतत नकारात्मक ऊर्जा देतोय, सतत स्वतःचा आत्मविश्वास आपण गमावतोय. आपण आपल्या संकटामध्ये आपण आपल्या स्वतःला बघतोय. खरं आहे की नाही? हा, संविधा मॅडम. माणसाचा स्वभाव आहे का नाही, सोल्युशन पेक्षा प्रॉब्लेम कडे लक्ष देणार नाही, पण बिलकुल नाही. प्रॉब्लेम तोच बघतो, है की नाही? प्रॉब्लेम तोच बघतो ज्याची ऊर्जा अडलेली असते. सोल्युशन जो बघतो ज्याच्याकडे ऊर्जा असते. समजतंय? मग हे प्रॉब्लेम जे आहे, या समस्या ज्या आहे, हा ब्रेक थ्रू होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ब्रेक थ्रू होणं गरजेचं आहे. अगोदर ज्या काही गोष्टी, ज्या काही चुकीचे अफर्मेशन, ज्या काही चुकीच्या ज्या घटना तुमच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत, या सगळ्या घटनांना, या सगळ्या दुःखांना जर काढून टाकायचं असेल, तर एक नवीन टेक्निक येते. त्या टेक्निकला म्हणतात किडलिंग टेक्निक. किडलिंग टेक्निक नवीन नाही, तुमच्या सेशनमध्ये तुमच्या क्लाससाठी नवीन येते. तुम्हाला किडलिंग टेक्निक कुणाकुणाला हवंय, जुने दुःख, जुने राग, जुने अपराध सगळं दूर करण्यासाठी. हवे असेल तर हात वरती करा, नसेल हवे तर इट्स ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांच्यासाठी बिलकुल नाहीये, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांच्यासाठी. ऊर्जा बदला. लक्षात घ्या, अनेक लोकांनी काल त्यांनी सांगितलंय, त्यांच्यावरती विश्वास करा. तुमच्या सेशन मधले लोक आहेत. लक्षात घ्या. किडलिंग टेक्निक काय आहे लक्षात घ्या. तुमच्याकडे नोटबुक आहे, त्या नोटबुक मधून एक पान फाडून द्यायचं, बाहेर काढायचं, एक पेज बाहेर काढायचं. पान बाहेर काढा, एक पेज बाहेर काढा. पेन आहे तुमच्याकडे, ग्रेट. आता बघा त्यावरती काय करायचं आहे. त्या कागदावरती तुम्हाला तुमच्या जीवनातल्या समस्या लिहायच्या आहे. समस्या नाही सर, चुकीचं सांगताय तुम्ही. बिलकुल नाही, समस्याच लिहायच्या आहेत. ज्या समस्या लिहायच्या त्या समस्याने तुमचं जीवन अंधारमय झालेलं आहे, ज्या समस्याने तुमच्या जीवनातलं हसू गायब झालेलं आहे, ज्या समस्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद घेऊ देत नाहीये, त्या सगळ्या समस्या त्यामध्ये लिहायच्या आहेत. अगदी आठवून आठवून स्टार्ट 3 मिनिटाचा वेळ देतो, सगळ्या समस्या लिहायच्या आहेत. सुरू. सगळ्या समस्या लिहायच्या आहेत, आठवून आठवून लिहा. ओके. कंटाळा असेल, आळस असेल, शारीरिक, फायनान्शियल जे काही प्रॉब्लेम असतील, सगळे प्रॉब्लेम. मुलं मोबाईल शिवाय राहत नाही, मुलं बाहेरच जेवण करतात, घरचं जेवण करत नाही. कुणाला वाटतंय लिहिल्याने काय होतं, कशाला लिहायचं? ओके, नाही लिहिलं तर काय होईल समजेल. प्रामाणिकपणे स्वतःसाठी प्रयत्न करा. लक्षात घ्या, कुणी राग करत असेल, द्वेष करत असेल, ईर्ष्या करत असेल, तुमच्या बद्दल जेलसी असेल कुणाची, सगळं 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 आठवून लिहा. आठवून आठवून लिहा. आठवून लिहा. हो ऐकत नाही, मिसेस ऐकत नाही, मॅडम ऐकत नाही, खर्चाचं प्लॅनिंग नाही, पैसा टिकत नाही, जे काही असेल सगळ्या गोष्टी आठवून 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 लिहा.
सगळ्या दुःख, सगळ्या समस्या झाला असेल तर हातवरती करा, म्हणजे मला समजेल. 3 मिनिटं झाले तुमचे. ग्रेट. अनिकेत सर झाले. ओके, चला. ओके. Yes, yes. पुरुषांच्या लवकर समस्या संपल्यात, महिलांच्या नाही संपल्या बघा. आपल्या समस्यांना इग्नोर करू नका. खरं सांगतो मी, लक्षात घ्या. तणाव आणि डिप्रेशन वेगवेगळे, लक्षात घ्या. वेगवेगळी लक्षणं आहेत. येस येस. राजेंद्र बापूराव तुपे सर, ग्रेट ग्रेट. कदम सर, कदम मॅडम, ग्रेट ग्रेट. समीर कात्री सर, समीर कात्री सर, ग्रेट. क्षितिजा मॅडम, ग्रेट. जिज्ञासा पटेल मॅडम, ग्रेट. संध्या गजबी मॅडम, ग्रेट. ओके, चला डन. टेक्निक शिकून घ्या. ओके, टेक्निक शिकून घ्या. बाकी जे राहिलं असेल ते दररोज प्रॅक्टिस करायची. ओके, काय करायचं आता? आता कागद समोर धरायचा आहे. ओके, लिहिलेली बाजू तुमच्याकडे धरा, म्हणजे कॅमेरामध्ये ब्लँक पेज दिसेल, आहे की नाही, कोरं पेज, कोणीच वाचणार नाही. ओके, समोर घडी नाही घालायची, जिज्ञासा मॅडम. ओके, समोर कागद पकडायचा आहे. ओके, एका सेकंदामध्ये हळुवारपणे फक्त नजर फिरवायची, वाचायचं नाही. ओके, आणि तो कागद घ्यायचा आणि टरा 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 फाडून टाकायचा. जितके बारीक तुकडे करता येतील तितके बारीक तुकडे करायचे. या समस्याचा आणि आपला काहीही संबंध नाहीये. खूप त्रास दिलाय आतापर्यंत. तुमचा कचरा अगोदरच व्हायला हवा होता, पण मी लॉकर मध्ये ठेवलंय. आज मी तुमचा कचरा करत आहे. खूप सांभाळलं, हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपलं. अगदी सगळ्या आनंदाला, सगळ्या समाधानापासून मी दूर ठेवलंय. जितकं शक्य तितके बारीक तुकडे. परत या समस्येचा आपला काही संबंध नाही, काही संबंध नाही. दॅट्स इट. जितके बारीक तुकडे करता येतील तितके बारीक तुकडे करा. कचरा कचऱ्यातच जायला हवा, लक्षात घ्या, जो आजपर्यंत लॉकर मध्ये होता. तुकडे झाले, बाजूला ठेवा. आपला सेशन संपला की त्या सगळ्या तुकड्यांना माचीची काडी लावा, जाळून टाका. लिहा, फाडा आणि जाळा. कसं फील करताय? प्रामाणिकपणे कसं फील करताय? 1%, 2%, 5% हलकं मिळालंय, रिलीफ मिळालाय, कसं फील करताय? आयफोन नावाने ज्या मॅडम आहेत, अनम्यूट करा मॅडम. हा मॅडम, येस, खूप छान वाटतंय. नाव सांगा मॅडम. ते आयफोन नावाने हा, आहेत. ते स्नेहल. स्नेहल मॅडम, ग्रेट. खूप छान वाटतंय, हलकं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. येस. बघा, समस्या समस्या 2-5% जरी तुम्हाला रिलीफ मिळाला असेल. येस, 100%. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. बाकीच्यांना कसं वाटतंय? हलकं वाटतंय? खूप सारे मेसेज आले. येस, ग्रेट. सर्वर पीसी सर, ग्रेट ग्रेट. कदम सर, कदम मॅडम, ग्रेट ग्रेट. 3 मिनिटामध्ये बघा ना तुम्ही काय केलं. मग आता विचार करा, तुमच्याकडे 24 तास आहे. किती वेळ? 24 तास. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, लिहा, फाडा, जाळा, लिहा, फाडा, जाळा. या टेक्निकला किडलिंग टेक्निक असं म्हणतात. पॉवरफुल टेक्निक आहे, लक्षात घ्या. कचरा कचरा जो डस्टबिन मध्ये जायला हवा, तो लॉकर मध्ये ठेवला तुम्ही. त्याच्यामुळे तर समस्या निर्माण झाल्या. असं म्हणतात, आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त धोका कुणाकडून मिळतो? थोडं हलकं वाटतं मॅडम. मी तर म्हणतो 2%, 1% जरी हलकं वाटलं तरी टेक्निक सक्सेस आहे तुमची. 1%, 3 मिनिटामध्ये 1%. 24 तास आहे तुमच्याकडे, समजतंय? 24 तास. . 24 तास. 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 24 तास.
मग हा सगळा कचरा लक्षात घ्या, लॉकर मधून आता डस्टबिन मध्ये जायला सुरुवात झाली. झाली की नाही? 100%. ग्रेट. समीर कादरी सर, ग्रेट. दररोज करायची ही टेक्निक. 21 दिवस दररोज करा. दररोज करा. एका प्रॉब्लेम वरती किती वेळेस करू शकता. समाधानाला सुरुवात वाटते, ही समाधानाची सुरुवात आहे. रेकी सुरुवात झाली, लक्षात घ्या. रेकी सुरुवात झाली. ग्रेट. अफर्मेशन लक्षात घ्या, चुकीच्या अफर्मेशनला ब्रेक थ्रू. आता नवीन आहे की नाही? बघा ना, जसं किचन मध्ये तुम्ही काम करतायत, अनेक महिला आहेत इथं किचन मध्ये काम करतात. एका पातेल्यामध्ये खराब पाणी टाकलेलं आहे, तो खराब पाणी भरलेलं आहे. ओके. पोळ्या झाल्यानंतरचं पाणी असेल किंवा भाजी धुतानाचं जे काही खराब पाणी असेल, एक पातेलं खराब पाण्याने भरलंय. आता ते खराब पाणी जे पातेल्यामध्ये भरलेलं आहे, पुरुषांना सुद्धा इमॅजिन करू शकता, जरी स्वयंपाक करत नसलात तरी. मला तरी कुठे स्वयंपाक जमतोय. ठीक आहे. आता सांगा मला, त्या खराब पातेल्यामध्ये, त्या पातेल्यामध्ये खराब पाणी आहे, त्या खराब पाण्याच्या ऐवजी तुम्हाला चांगलं पाणी भरायचंय त्या पातेल्यामध्ये, काय करावं लागेल? 2 शक्यता आहे. एक तर सरळ पातेलं खाली ओतून द्या आणि दुसरं स्वच्छ पाणी भरा, पहिली. दुसरी शक्यता आहे, नळाखाली ते पातेलं पकडा, नळ चालू करा, पाणी ओव्हरफ्लो होईल, खराब पाणी बाहेर पडत राहील, स्वच्छ पाणी आतमध्ये पडत राहील. जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा ते ओव्हरफ्लो होईल, त्यावेळेला सगळं खराब पाणी बाहेर जाईल आणि स्वच्छ पाणी आतमध्ये राहील. ठीक आहे ना? 2च शक्यता आहे ना. पहिली शक्यता खूप सोपी, दुसरी शक्यता खूप अवघड आहे, खूप वेळ लागेल. इतका पेशन्स नाहीये सर. तुम्ही आम्हाला असल्या गोष्टी सांगू नका. आम्ही जर मोबाईलवरती रील जर बघायला लागलो, 30 सेकंदाची रील सुद्धा आम्ही पूर्ण बघत नाही. 3ऱ्या सेकंदाला तिला स्क्रोल करून फेकाटून देतो. पेशन्स नाहीये सर आमच्याकडे इतके. 3 सेकंदाच्या वरती. एखादी रील जर आवडली सर बघतो, पण दुसऱ्यांदा बघण्याची इच्छा होत नाही. पॉझिटिव्ह रील आली, सकारात्मक रील आली, सबकॉन्शियस माइंड तिथे कुठे कनेक्ट होतो नाही होतो, आम्ही स्क्रोल करतो, 100 निगेटिव्ह रील बघतो, परत मायनस मध्ये. इतके पेशंट नाहीये सर, इतकं नाही. पण दुसरी शक्यता जवळची आहे की नाही? पहिली शक्यता योग्य, पाणी टाकून द्या आणि तुम्हाला हवं असलेलं स्वच्छ पाणी जितकं हवं आहे तितकं भरा. बरोबर की नाही? मग आज आपण पहिली टेक्निक, ज्यांनी मेसेज केला ना सर सकारात्मक जीवनाला सुरुवात झाली, येस, आपण ते भांडर रिकामं करायला सुरुवात केली. आपला प्रॉब्लेम लक्षात घ्या, अजूनही आपल्याला माहित नाही एक्झॅक्ट कुठे आहे. त्या प्रॉब्लेम कडे जाणार आहोत. अफर्मेशन ही पहिली सीडी आहे, लक्षात घ्या, पहिली सीडी आहे अफर्मेशन. बघा एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे. प्रॉब्लेम जर तुम्ही हैराण व्हाल, परेशान व्हाल आपल्या शब्दाने, आपल्या बोलण्याने, खरंच 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 जीवन सुधारूही शकतं आणि बिघाडूही शकतं, लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो, देर इज नो कोइन्सिडेंट. देर इज नो कोइन्सिडेंट. ठीक आहे. जसं आपण या सेशनची सुरुवात केली, बघा ना, सगळे लोक म्हणते सर सकारात्मक सूचना देणं, सकारात्मक सूचना देणं, पण देईल कोण? देईल कोण? सकारात्मक शब्द आठवतील कधी? आपल्याला संकटाशिवाय, समस्यांशिवाय आपल्याला दिसतच नाही काही, सुचतच नाही काही. आपल्याला आपले प्रॉब्लेम प्रॉब्लेम प्रॉब्लेम, सगळीकडे प्रॉब्लेमच दिसत आहे. सगळीकडे प्रॉब्लेम दिसत आहेत. ज्यालाही भेटतो तो प्रॉब्लेम मध्येच दिसतोय, ज्यालाही भेटतो तो नेगेटिव्हच दिसतोय. दिसतंय का नाही? खरंय की नाही? ज्याच्याजवळ मनातलं बोलतो तोच अगोदरच दुःखी, आपल्यापेक्षा जास्त दुःखी. खरंय का होय? येस, 100%. हे खरं आहे. बघा ना, परत त्या एका छोट्या बाळाला परत आठवा. आता 9 महिन्याचा, 1 वर्षाचा तो छोटस बाळ. एक सीन क्रिएट करा. ते बाळ उभं राहायला लागलंय आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. बाळ उभं राहायला लागलंय आणि तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. हा वंडरफुल. बाळ उभं राहायला लागलंय आणि बाळ एक एक पाऊल टाकायला लागलंय बघा. एक एक पाऊल टाकतंय.
तुमच्या चेहऱ्यावरचा हसू, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, बाळ चालायला लागलंय. वंडरफुल. चालायला लागलंय, कसला तरी आधार घेतोय, तुमचं बोट धरून बाळ चालायला लागलंय, चालायला लागलंय, तुमचा आनंद. आता बाळ दुडू दुडू पळायला लागलंय, एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत बाळ दुडू दुडू पळायला लागले. एका बाजूला तुम्ही उभे आहात, एका बाजूला बाळ तुमच्या दिशेने मम्मा मम्मा करत पळत येतंय. बाळ पळत येतंय आणि तुम्ही बाळाला सांगते, बाळा धावू नको, हळू 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 हळू, पडशील पडशील पडशील. पडलं बाळ. का? कशाला बोललात पडशील? पडशील पडशील पडशील, बाळ पडलं. कोणी सांगितलं बोलायला पडशील? कोणी फोर्स केला तुमच्यावरती? प्रामाणिकपणे. नाईक क्षितिजा मॅडम, चुकीचं आहे हे आन्सर, चुकीचं आहे. कोणी फोर्स केला होता? बिलकुल नाही. मग असंही म्हणू शकत होतो ना, बाळा जोरात धाव, तुझी आई तुझे बाबा तुझ्या पाठीशी आहे. सांगू शकत होता की नाही? का का नाही सांगू शकलात? का नाही बोललात? काळजी आणि भीती. बरोबर. काळजी आणि भीती. काळजी आणि भीतीपोटी चुकीचं अफर्मेशन, चुकीचा शब्द गेला, पडशील पडशील पडशील, पडला. काळजी आणि भीती. पॉझिटिव्ह अफर्मेशन काळजी आणि भीती देऊ शकत नाही, लक्षात घ्या. याच काळजी आणि भीतीपोटी अनेक लोक स्वतःवरचा आत्मविश्वास गमावून बसलेत की नाही? आत्मविश्वासाची कमी. अनेक लोक या काळजी आणि भीतीने निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. नको बाबा काही झालं तर. बरोबर आहे. याच काळजी आणि भीतीपोटी अनेक लोकांना अंधाराची भीती वाटते, पाण्याची भीती वाटते, उंचीची भीती वाटते, काही लोकांना माणसात जाण्याची सुद्धा भीती वाटते, उंचीची भीती वाटते. काही लोक एन्झायटी, स्ट्रेस, एक्स्ट्राचा स्ट्रेस, आत्मविश्वासाची कमी, या सगळ्या ज्या समस्या ज्या निर्माण झाल्यात, ओव्हर थिंकिंग असेल, ताण तणाव, डिप्रेशन, सगळ्या ज्या मानसिक लेवलच्या ज्या काही समस्या आहेत, रात्र झोप येत नाही, विचार थांबत नाही. काही लोकांवरती गोळ्या सुद्धा आता परिणाम करत नाही. गोळ्या घेऊनही झोप येत नाहीये, इतक्या बिकट समस्या निर्माण झाल्या. फक्त काळजी आणि भीती. खरंय का? काळजी आणि भीती लक्षात घ्या. आपल्याला जगण्यासाठी, आपल्या आनंदाला, लक्षात घ्या, आपलं जीवन आपल्याला जसं हवं आहे तसं जर जीवन जगायचं असेल तर ही काळजी आणि भीती, लक्षात घ्या, ही तुमच्या शब्दातून येते. देअर इज नो कोइन्सिडेंट. देअर इज नो कोइन्सिडेंट. ठीक आहे. शब्द मंत्र बनतात, लक्षात घ्या. शब्द मंत्र बनतात. विश्वास करा, शब्द मंत्र बनतात. तुम्ही जे बोलतात ते जीवन घडतंय. तुम्ही जे बोलतात ते तुमच्या जीवनात घडतंय. तुम्ही सकाळी बोलतात आणि संध्याकाळपर्यंत ते घडतंय. तुमचा त्रास आणखीन वाढतोय, तो खरंच वाढतोय. नवीन समस्या येत आहेत, खरंच येत आहेत. समस्या येत आहेत, जीवन, लक्षात घ्या, त्रासतंय. खरंय का? तुम्ही जे बोलतात तेच तुमच्या जीवनामध्ये घडतंय, दुसरं घडत नाहीये. लक्षात घ्या. तुम्हीच तुमच्या जीवनाला, लक्षात घ्या, मी काल जसं सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या जीवनावर, तुमच्या शरीरावरती जितका अन्याय अत्याचार केलाय, जितकं तुम्ही त्रास दिलाय,
तितका जगातल्या कुठल्याही व्यक्तीने दिलेला नाहीये. आणि हेच अंतिम सत्य लक्षात घ्या. किती त्रासामध्ये जगतायत, किती अन्याय अत्याचार करतायत तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीरावरती, स्वतःवरती. कुठली एक गोष्ट लक्षात, कुठली तुम्ही विचार करा ना, कुठलाही एखादा विचार असेल, कुठली एखादी गोष्ट असेल, कुठली असेल, तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही, तुमच्याकडे आत्मविश्वास नाहीये, तुमच्याकडे तो उत्साह नाहीये. मी जसं सांगितलं, परत एकदा सांगतो, तुम्ही ड्रामा करताय, तुम्ही आनंदी नाही आहात, बिलकुल नाही आहात. तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं जीवन तुम्ही तुमच्या मर्जीने जगत नाही आहात. त्याचं रिझन भीती आणि काळजी कुठून आली? चुकीच्या शब्दांमधून आली. चुकीचे अफर्मेशन, चुकीचे अफर्मेशन, चुकीचे अफर्मेशन. बघा ना, जे बोलताल शब्द मंत्र बनतात, आहे की नाही? शब्द मंत्र बनतात. आपण आपल्या मुलांना, मी जसं सांगितलं ना, नाव बदला, आपल्या नावाला ऊर्जा द्या. नावाला ऊर्जा देताना लक्षात घ्या काय बनतंय. नावाला ऊर्जा, एक ऊर्जा राजमाता जिजाऊंनी दिली होती शिवबांसाठी. राजे बनले. नावाला ऊर्जा द्या. नावात ऊर्जा आहे, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे. प्रत्येक गोष्ट ऊर्जेने बनलेली. एका आवाजामध्ये सुद्धा ऊर्जा, एका शब्दामध्ये ऊर्जा आहे. मंत्र, शब्द मंत्र बनतात, मंत्रांमध्ये ऊर्जा आहे. आता कसं बोलताल? नव्याने, प्रत्येक वेळेला पहिल्यांदा बोलतोय या पद्धतीने, नव्याने सांगायचंय मनाला. प्रत्येक वेळेला पहिल्यांदा 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 बोलतोय त्या पद्धतीने. लक्षात घ्या, जीवनामध्ये जितक्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सगळ्या समस्या तुमच्या शब्दाने निर्माण झालेल्या आहेत. लक्षात घ्या. पटतंय, समजतंय माझं म्हणणं? तुम्ही जसं बोलताय तसं तुमचं जीवन घडतंय. लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो, तुमचं जे काही आयुष्य आहे ते 100% '80% आयुष्य हे तुमच्या शब्दांवरती घडतंय आणि 20% आयुष्य आहे ते डेस्टिनी आहे, प्रारब्ध आहे. 80% आयुष्य तुम्ही तुमच्या आयुष्याला दिशा देतायत. तुम्ही तुमचं आयुष्य 80% आयुष्य, मग कसं जगताय तुम्ही? कधी विचार केला किती त्रासामध्ये जगताय? काय सांगताय स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला? किती त्रासामध्ये जगतायत? कधी मन मारून जगतायत, कधी स्वतःच्या मनाच्या विरुद्ध जगतायत. हव्या असलेल्या गोष्टीचा तुम्ही तो आनंद घेऊ शकत नाही आहात. कसं जगतायत? कसं जगताय? विज्ञान सांगतं 80-90% आधार हे तुमच्या विचारातून, तुमच्या शब्दातून येतात. सांगतं की नाही विज्ञान? सगळ्या गोष्टी माहिती सर, पण सकारात्मक कसं बोलायचं? सकारात्मक, सकारात्मक. जितकी ऊर्जा, असं समजूया की तुम्ही 100% नकारात्मक ऊर्जा एखाद्या समस्येसाठी देतायत, बरोबर आहे? 100% धरूया, दिवसभरातली 24 तासातली 100% ऊर्जा एक काउंट करूया. त्यातली फक्त 1% ऊर्जा दररोज किती 1% ऊर्जा पॉझिटिव्ह, सकारात्मक गोष्टींसाठी देऊया. शक्य 1%? सर 1% ने काय होणार हो? इतका प्रॉब्लेम आहे. 1% ने काय होणार? काय जण सांगतो दररोज 1% जर जास्त द्याल, महिन्याचे किती दिवस आहे? 30 वर्षाचे 365 मल्टिप्लाय तुम्ही हॅपीनेस मध्ये या. सकारात्मक ऊर्जा दिल्यानंतर लक्षात घ्या होणारा बदल. दुःखामध्ये किती वर्षापासून ही जीवनाची सफरिंग चालली? किती वर्षापासून? किती वर्षापासून स्वतःला त्रासामध्ये बघताय? जगताय की नाही? किती दुःखी आयुष्य करून ठेवलंय, किती नकारात्मक विचारांनी, किती नकारात्मक गोष्टींनी तुमचं जीवन परिपूर्ण करून ठेवलंय. समजतंय? नकारात्मकता लक्षात घ्या. आणि नकारात्मकता लक्षात घ्या. लिहा, फाडा, जाळा ही टेक्निक दररोज करा. 21 दिवस करा, दररोज करा. जितकं वाटेल तितका वेळ करा.
आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. आपणच आहोत आपल्या जीवनाचे भाग्यविधाते. हे अफर्मेशन मनावरती कोरून ठेवा, ठासून ठेवा. तुम्हीच तुमच्या जीवनाचे सुपरस्टार आहात. तुम्हीच तुमच्या जीवनाचे सुपरस्टार आहात. आहेत की नाही तुम्ही सुपरस्टार? कुटुंबासाठी काय काय करतात, आहेत की नाही? तुमचं योगदान आहेत की नाही? तुमच्या शब्दांची ताकद माहिती काय आहे? तुमच्या शब्दाची ताकद नाही माहिती? कुणाला माहिती? हातवरती करा. नसेल माहिती तर एका मिनिटात मी तुमच्या शब्दाची ताकद तुम्हाला कळवतो. नाही माहिती? असा समोर हात करा आणि हाताची मूठ बंद करा. समोर हात करा, सिरियस करा. टाइमपास म्हणून नका करू. जर स्वतःची ताकद जर ओळखायची असेल तर. ओके, येस. आता हात असा सहज मागे घेऊन जा, मागे न बघता सहज मागे घेऊन जा. जितका जाईल तितका, जितका जाईल तितका. खूप ट्रेस देऊ नका. ओके, आता एकदा बघा त्या हाताकडे किती मागे गेलाय. ओके, बघितला? या पुढे घेऊन या, हात पुढे घेऊन या. यस. आणि त्या हाताला फक्त 3दा सांगा, यस मीच माझा भाग्य विधाता. यस, आय एम रिसोर्सफुल. यस, आय कॅन डू इट. यस यस यस. आता ती मूठ परत मागे घेऊन जा. सेम. अरे मॅजिक झालं सर, हात वाढला माझा, मागे जास्त गेलाय आता. बघा आता किती मागे गेलाय पहिल्यापेक्षा. गेलाय कुणा आता गेलाय. ही तुमच्या शब्दाची ताकद आहे, लक्षात घ्या. एका सेकंदामध्ये जर तुमची ऊर्जा चेंज होऊ शकते, तो विचार करा 24 तास किती नकारात्मकता द्याला. किती 1%. 1% दिले असेल आता? नाही. एक अफर्मेशन लक्षात घ्या आणि ऊर्जा चेंज होते. ऊर्जा चेंज होते. ऊर्जा चेंज होते. किती ऊर्जा दिली? 1%. ही तुमच्या शब्दाची ताकद आहे, लक्षात घ्या. शब्द मंत्र बनतात. लिहून ठेवा, कोरून ठेवा. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. शब्द जसे सकारात्मक आयुष्य, आनंदी आयुष्य, जीवन घडवतं, लक्षात घ्या. तुमचं जीवन सुद्धा शब्दांनीच. जे काय आजार असतील, शारीरिक, भावनिक, मानसिक जे आजार असतील, फायनान्शियल समस्या असतील, या सुद्धा समस्या ज्या आहेत त्या सुद्धा शब्दातूनच आलेल्या आहेत. आज जी तुम्हाला जी टेक्निक दिली, लिहा, फाडा, जाळा, पूर्ण सिद्धतने, विश्वासाने दररोज करा. लक्षात घ्या, जीवन खूप सुंदर आहे. त्रासामध्ये जगू नका. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, आपला जन्म, लक्षात घ्या, आपला जन्म या समस्येसाठी, दुःख काढण्यासाठी, आजारपण काढण्यासाठी नाहीये. ठीक आहे नाही? मानुष जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना दो. अब तो मिला है, फिर ना मिलेगा, कभी नाही, कभी नाही, कभी नाही. हा मनुष्य जन्म मिळालाय, लक्षात घ्या. त्या संकटासाठी, समस्यांसाठी, आजारपण काढण्यासाठी मिळालाय का? हे संपूर्ण ब्रह्मांड, या ब्रह्मांडाचं संपूर्ण सुख उपभोगण्यासाठी आपला जन्म झालाय, लक्षात घ्या. ठीक आहे? किती काय गोष्टी पाहिजे ना जीवनामध्ये. एक चांगलं आरोग्य, बरोबर, चांगलं आरोग्य, सुदृढ निरोगी आरोग्य, बरोबर. रिलेशन, नातं, कुटुंबातल्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर, दृढता, बरोबर. आणि तिसरं, पैसा. पैसा कधी मन मारून जगता येऊ नये इतका पैसा. कुठल्याही दुकानात, मॉलमध्ये गेलात, कुठली वस्तू जर घ्यायची ठरवली तर त्या वस्तूची प्राइस टॅग बघण्याची वेळ येऊ नये इतका पैसा. आणखीन काय सुख हवंय? या सुखाच्या जीवनाकडे लक्षात द्या. जीवन बदला, आनंदी करा, त्या परम सुखाकडे जा. रेकी तुम्हाला शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक
या सर्व समस्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तुमच्या जीवनाला बदलणार आहे, लक्षात घ्या. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. करून ठेवा, तुम्ही आहात सुपरस्टार, तुम्ही आहात रिसोर्सफुल. बघा ना, जीवनामध्ये आपला बघा ना संघर्ष, आपण बॅटल इतके असे योद्धे आहोत, आहे का नाही? विश्वासाची कमी नाहीये तुमच्याकडे. आहे कुणाकडे विश्वासाची कमी आहे का? बिलकुल नाहीये. तुमच्यासारख्या, लक्षात घ्या, तुमच्यासारखी इमानदार लोक, प्रामाणिक लोक, ठीक आहे, तुम्ही इमानदार प्रामाणिक आहात म्हणून समस्येमध्ये आहात, लक्षात घ्या. मग काय प्रामाणिक होऊ नका का? नाही, बिलकुल नाही. प्रामाणिक राहावा. नक्कीच प्रामाणिक असलं पाहिजे. प्रामाणिकता हा मनुष्याचा दागिना आहे, ठीक आहे. पण ज्या समस्या, ज्या जीवनामध्ये, त्या समस्या आपण काढू शकतो, लक्षात घ्या. जशा आल्यात हळूहळू आल्यात, एका दिवसात तर नाही आल्या. रात्री झोपतो आणि सकाळी लगेच समस्या जीवनामध्ये आल्यात का? बिलकुल नाही. समस्या जीवनामध्ये एका दिवसामध्ये लक्षात नाही येत, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या वर्तमानामध्ये जगावं लागेल, आत्ताच्या क्षणामध्ये जगावं लागेल. मी काल जाता जाता सांगितलं होतं, काल जसं जगला तसं उद्या जगला तर बदल होणार नाहीये, नक्कीच होणार नाहीये. आणि मन, लक्षात घ्या, मन जसं एक कमेंट वाचली आहे का नाही, पुन्हा पुन्हा त्या निगेटिव्ह अनुभवांवरून, जुने अनुभव असतील त्या अनुभवांवरती जीवन नाही. बहिणाबाई चौधरींनी सांगितलं होतं एका याच्यामध्ये, मन वडाय वडाय उभ्या पिकात ढोर, किती हाकला हाकला फिरी फिरी येई पिकावर. मन परत परत तिथे जाणार आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला ती ऊर्जा द्यावी लागणार आहे, सकारात्मक ऊर्जा द्यावी लागणार आहे. जर तुम्ही बघा ना, तुम्ही जर स्वतःला जर सांगितलं मी निरोगी आहे, परत अर्ध्या तासाने सांगितलं मी निरोगी, मग आरोग्याच्या समस्या कुठून येतील? सांगा ना. जाणून बुजून चांगले विचार करा, जाणून बुजून करा, जाणून बुजून करा. जर तुम्ही चांगले विचार जाणून बुजून नाही केले तर मन चुकीचे विचार करणार, त्याला त्याचं काम करावंच लागणार आहे. कळतंय का मी काय बोलतोय? तुम्हाला जाणून बुजून विचार करावे लागतील, नाही केले तर मन त्याचं काम करणार आहे, करणारच आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. ग्रेट ग्रेट ग्रेट. एवढं सोपं असतं तर का ऐकतोय? संदीप पाटील सर, का ऐकतोय? येस, ग्रेट. खूप छान. अफर्मेशन रिअल टेक्निक, हाऊ टू डू. येस, रिअल टेक्निक, अफर्मेशन रिअल टेक्निक आहे सर. ग्रेट. उशिरा जॉईन झाला तारखेत एवढा सुंदर मार्गदर्शन, खूप धन्यवाद. तेजस्वी नवळे मॅडम, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद. लक्षात घ्या, फक्त धन्यवाद नकोय, धन्यवाद नकोय. तुम्ही तुमच्या समस्येतून, तुम्ही तुमच्या दुःखातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. हा, मी फक्त बोलणारा ट्रेनर नाही, लक्षात घ्या. मी जे बोलतो ते वागतो. माझ्या कित्येक सगळ्या स्टुडंटला विचारा, सगळ्या स्टुडंटला. एक मी नेहमी सांगतो, तुमचं जीवन ज्या दिवशी बदलेल त्या दिवशी बॅच सक्सेस झाली. 10 दिवसाच्या आत तुमचं जीवन बदलणार आहे, हेही तेवढं सत्य आहे. नक्कीच प्रत्येक समस्येतून तुम्ही बाहेर पडणार आहात, लक्षात घ्या. पण प्रॅक्टिस करावी लागेल. फक्त मला ऐकून होणार नाही, व्हिडिओ बंद करून बिलकुल जीवन बदलणार नाही, हे लक्षात घ्या. अजूनही अनेक लोकांचे जे व्हिडिओ बंद आहेत, लक्षात घ्या. एनर्जी बदलते की नाही, फायदा होतोय की नाही, एनर्जी बदलते, शिफ्ट होते, सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येते, लक्षात घ्या. आज कुठेतरी रुजायला लागलंय, अजून तर रेकी, अजून इन्व्हॉल्व. आज आपण फक्त प्रॉब्लेम शोधलाय, साखरेचा डबा शोधलाय, एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे की नाही. आता साखर साखर सापडली, चहा बनलाय असं समजूया. आज काय बनलाय आपला? चहा बनलाय, गॅसवरती चहा बनलाय. आता पुढची स्टेप काय? प्यायचा, ओके. पण पिण्या अगोदर काय? पिण्याच्या अगोदरची आता चहा गाळावा लागेल, बरोबर आहे का? गाळावं लागेल. मग का चुकीच्याच गोष्टी
आपल्या कपात तर सगळ्यात चुकीच्याच गोष्टी पडतायत. सकारात्मक गोष्टी चालणीतच जाता की काय? बरोबर आहे ना? का नको असलेल्या गोष्टी आपल्या कपामध्ये येतात. जे आपल्याला हवंय ते बाहेर जातंय, दुसऱ्यांकडे जातंय. आपला आळस दुसऱ्यांसाठी तर काम नाही करत ना? काय वाटतंय? आपला आळस दुसऱ्यांसाठी तर काम नाही करत ना? तर आपण उद्या बघणार आहोत का आपण दुसऱ्यांसाठी, का आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये का येत नाही? का नकारात्मकता मागत नाही आपण आणि ती आपल्याकडे येते? आणि का सकारात्मकता मागतोय ती येत नाहीये? का आपण आनंदाला मागतोय आणि दुःख आपल्या जीवनामध्ये येत आहेत? कशामुळे येत असतील? ते गाळले पाहिजेले, ते आनंद आपल्या कपात आला पाहिजेले आणि तो दुःख त्या चाळणीमध्ये, त्या गाळणीमध्ये राहायला पाहिजेले, जो आपल्याला नकोय. कुठल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला हव्यात, ज्या आपल्याला मिळायलाच हव्यात आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला नकोय, त्या नकोच मिळायला. इंटरेस्टिंग. जीवन असंच जगलं जातं, लक्षात घ्या. जे तुम्हाला हवंय तसं जर जगला तर आनंद आहे, परम सुख. बरोबर आहे की नाही? तुमच्या स्वप्नातलं ड्रीम जीवन दुसरं काय आहे? आनंदाची व्याख्या आहे का तुमच्याकडे? जसं तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या मर्जीने जीवन जगायला लागलात, तर तुमच्यासारखा सुखी व्यक्ती कोणीच नाही. कोण तुमचं सुखी राहून देऊ शकेल? त्या परम सुखाला मी स्वप्न नाही दाखवते, मी जगायला शिकवतोय. आज तुमचा प्रॉब्लेम नीट झाला, उद्या त्या सकारात्मक गोष्टी जीवनामध्ये मिळवणारच आहोत. नक्कीच मिळवणार आहोत. आजपासून स्वतःला बोलायला शिका, माझ्यासारखा भाग्यशाली कुणीच नाही. या जगात माझ्यासारखा भाग्यशाली कुणीच नाही, कुणीच नाही, कुणीच नाही. मी एकटाच अमृताचा कलश, बाकी सगळं विष. मी एकटाच अमृताचा कलश. मी जे काही खातो ते अमृत. अफर्मेशन शब्दांची किमया लक्षात घ्या. अफर्मेशन शब्दांची किमया. चांगले सकारात्मक अफर्मेशन द्या, सकारात्मक अफर्मेशन द्या. वारंवार द्या, वारंवार द्या, वारंवार द्या, वारंवार द्या. वारंवार द्या. जर आलेच चुकीचे नकारात्मक विचार, नकारात्मक शब्द, नकारात्मक अफर्मेशन, मग काय करायचं? उद्या त्यावरती सोल्युशन देईल, नक्कीच देईल. पॉवरफुल सोल्युशन असेल. तुमच्या जीवनामध्ये ती नकारात्मकता, ती निगेटिव्हिटी येणार नाही. सकारात्मक सोल्युशन आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच राहील, लक्षात घ्या. वर्तमानात जगायचंय तर वर्तमानात, आत्ताच्या या क्षणाला, आत्ताच्या या क्षणाला आत्तापासून आनंदी व्हायला शिका. तर उद्या येणारा तुमचा काळ असेल, तुमचा दिवस असेल, तुमचा आनंद असेल, तुमचा हॅपीनेस असेल, त्या परम सुखापर्यंत जाता. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ठीक आहे. त्या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण व्हा. लक्षात घ्या, सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण व्हा. जाणून बुजून, काय म्हणतो मी, लक्षात घ्या. जाणून बुजून सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. जाणून बुजून सकारात्मक विचार करा. जर तुम्ही विचार नाही केला तर लक्षात घ्या की रॅन्डम विचार तुमच्या माइंड मध्ये येणारच आहे. ऑर्डिनरी थॉट हे तुमच्या माइंड मध्ये येणारच आहे. तुम्ही काही करा नका करू, तुम्ही पुन्हा त्या अस्वस्थतेमध्ये राहणार, तुम्ही त्या आळसामध्ये राहणार, तुमच्या आजारात राहणार. किती शिद्दत नाही बोलताय तुम्ही, झोप येत नाही, गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही, किती अंग दुखतंय, काय होतंय, डोकं दुखतंय, विचार थांबत नाहीये. जितक्या सिद्धते तुम्ही नकारात्मक गोष्टींचा पाढा वाचताय ना, तितक्याच फक्त 1% फक्त स्वतःला पॉझिटिव्ह द्या. माझ्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही, माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. मीच माझा भाग्य विधाता, परमेश्वरानंतर मीच माझ्या जीवनाचा निर्माता, मीच माझ्या जीवनाचा निर्माता. सकारात्मक गोष्टीने परिपूर्ण व्हा, जीवन बदला, आनंदामध्ये जीवन जगा, दुःखामध्ये राहू नका. आपलं जीवन, लक्षात घ्या, आजारपण काढण्यासाठी नक्कीच नाहीये. त्या परम सुखाने, परम आनंदाने परिपूर्ण व्हा. ओके. उद्या बघणार आहोत आपण व्हिज्युअलायझेशन, डिटेलमध्ये बघणार आहोत का ते दुःख आपल्या जीवनामध्ये आहे. जर नकारात्मक विचार आले, नकारात्मकता आली तर ती कशी काढायची, त्यावरती एक सोल्युशन, एक टेक्निक उद्या देणार आहे. सेशन मिस करू नका. जर सेशन आवडला असेल तर नक्कीच मला मेसेज करून कळवा. जर आवडला असेल तर, ओके, फोर्स नाही, जबरदस्ती नाही, तुमच्या मर्जीने आवडला असेल
अख्खा सेशन नसेल आवडला, एखादी टेक्निक, एखादा शब्द, एखादा वाक्य, एक शब्द जरी आवडला असेल तर नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया मला सदैव प्रेरणा देतील. थांबूया इथे. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेवर, याच ठिकाणी, याच ऊर्जाने. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ही रेखी ऊर्जा, ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घ आयुष्य प्रदान करेल याच सदिच्छा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे कोटी 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 आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.